मी सेठ हं? कुठं कामाला. वा जाओ जाओ अभ्यास कर. बघूयात बघूया नाही, अभ्यास कर, योगाची प्रॅक्टिस कर आणि मग दुपारी टाइमपास कर. आता काय 9:15 वाजले. छत्री नाही आहेत का? छत्री बॅग मध्ये आहे माझ्या. काय का ती छोटीवाली तो इयरफोनचा एक कान बाहेर आलाय. थोडा नाही तुम्ही लोक तर माझा इयरफोन तो कचऱ्यात बघूयात. चला जावा जावा म्हटलं. लिफ्ट गेली आत्ताच वरती. खाली गेली. चलो बाय बाय. काय मम्मी उशिरा का जेवता एवढं? भूक नव्हती रे, तब्येत ठीक नव्हती. उन्हातून आले ना, जरा तो त्रास झाला भरपूर. मला झोपले होते, जेवण वगैरे बनवलं आणि झोपले. तू जेवलास का? मी जेवलो मगाशी. झालं जेवलो. काय होतं आज? काय होतं आज म्हणजे भात खाताय? कालवण भात, वांग्याचं कालवण चपाती खाल्ली. चांगलं तब्येत बॉडी बनली पाहिजे एकदम अशी. अभ्यास केलास का? हा केला अभ्यास. आणि ही मागा काय पसारा करून ठेवला सगळा. दळण करायचं. एवढा पसारा कोण करतं यार? दळण करायचं एवढा पसारा लागतो. काय बोलणार आता. किती वाजता मिळणार ते विचार. दळण गहू आणि पिशवी जरा ती फाटायला आली आहे, लक्ष ठेव. त्याचे ते बंद आहेत, ते तुटायला आलेत. सांभाळून नाही. मित्रांनो आता आहे ना, लाईट गेली आमच्या इथली. कसं चांगलं वाटतं मला पण नाही कळत आहे. आमच्या इथली आहे ना लाईट गेली आहे. तर मी आता हे सगळं जेवढं पण शूट करतो आहे सगळं मी या लाईटच्या याच्यावरती शूट करतो आहे. ही लाईट आहे बघा. मला माझा चेहरा क्लिअर दिसत असेल तर ती लाईटची आहे. थांबा यार, मला आरशात बघू द्या. हां, तर असा माझा चेहरा क्लिअर दिसतो आहे. तर आमच्या इथं लाईट गेली आहे ना, सगळेच कामं वाढवते. मी क्लासवरनं आलो आहे जस्ट, आणि एवढं गरम होतं ना, लाईट नाही आहे तर वैताग आला आहे. काय मम्मी काय बोलाल? लाईट नाही. लाईट नाही आहे. काय बोलाल तुम्ही? आता इथं काय सांगतं बरं? अंधारात काम ते करायचं. नाही, मुंबईला महानगरपालिका, नवी मुंबईला NMMC. मग इथं काय आहे? मुंबईला
DMC अच्छा, नवी sorry. मुंबईला NMMC ते KDMC. KDMC ओके. तर काय बोला तुम्ही KDMC वाल्यांना? काय बोलायचं काय नाही बोलायचं, ते लोक त्यांचं काम करतायत. पण पाऊस पण नाही पडला ना, वीज पडली ना, काय ना काय ना काय, मग लाईट का गेली? तर मला काय माहिती, मी थोडी KDMC मध्ये काम करते. पण तुमचं म्हणणं काय, त्याने लाईट कापली पाहिजे होती आता विनाकारण? ते नेहमीच झालंय त्यांचं. त्यांना असं वाटतं लोक जास्त वीज वापरतात म्हणून ते लोक डायरेक्ट बंद करून टाकतात. म्हणजे जराशी जरी हवा चालली तरी पण लगेच लाईट बंद. हा बंद. त्यांना असं दिसतं ना सगळीकडे की सगळीकडे विजेचा दुरुपयोग होतोय, म्हणून मग ते बंद करतात, जेणेकरून लोकांना बिल जास्त येईल. पण आपण तर AC पण आपलं TV पण बंद पडलं मग. तेच सांगते ना, पण आपल्या लाईट वगैरे त्यांना चालू दिसले असतील ना पूर्ण बदलापूरच्या, त्याच्यामुळे. जेवण घे, ताट वाढलं. ग्रुप आहे 11वी-12वीचा. त्या टीचरने लिहिलं कॉल मी, आय एम युअर क्लास टीचर. त्यांना वाटलं की त्र्यंबकच हा मेसेज करतोय, हा कोणता ग्रुप आहे. त्यांना कॉल केला तर म्हणतात 11वी-12वीचा ग्रुप आहे. म्हटलं तसं नाही, म्हणजे कॉलेजमधून फोन आला नाही, डायरेक्ट ग्रुपमध्ये ऍड केलं, म्हणून मग मी विचारलं. बोलतात मी सगळ्यांना कुठे फोन करत बसणार, त्यापेक्षा ग्रुपमध्ये ऍड केलंय, आता सगळ्यांना कॉलेज सुरू होईल तर मी त्याच्यातच मेसेज टाकेल. म्हटलं ठीक आहे. मग ह्याचं ते आता आहे कोणतं सर्टिफिकेट, कोणतरी बोनाफाईड, त्याच्यासाठी बोनाफाईड लागणार आहे ना. मग ते त्यांना विचारलं बोनाफाईड मिळेल का, तर बोलले शक्यता कमी आहे, पण उद्या येऊन तुम्ही व्हाईस प्रिन्सिपलला भेटा. मग ते सांगते स्पोर्ट्ससाठी पाहिजे ना. तर ह्याला म्हणलं जा, तर हा म्हणतो की त्याचे आर्य बोलले गरज नाही. काय करता तुम्ही? मग मी पण बघू शकत होते, तो बघू शकत होता. तुम्ही आरशामध्ये काय बघताय असं? तुम्हाला कसं दिसतंय तिथे? कोणत्या टेक्निक? मला पण येतं, माझ्या कॅमेऱ्यात नाही, मी 10x झूम करून पण. बघ ना काय बघताय ते, कोणतं टेक्निक आहे मला समजलं नाही. हा यस कंटिन्यू ही टेक्निक आहे का? बघूया मित्रांनो, आपण या फोन मधून बघूया त्यांना काय चाललंय. काय झालं? काही पण आपलं टाइमपास. काहीच नाही झालंय. कुठं काय आहे? पोळी आली काय? मग काय चावलंय का इथं? चालू नाही ते. मग काय इथं काय चावतो का? अहो चावल्यावर ते तसं होतं, तसं आलंय ते.